दादा 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 तुम्ही दोन राष्ट्रवादी एकत्र दादा 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 तुम्ही आणि साहेब एकत्र येणार आहात का? दादा तुम्ही आणि साहेब आगामी महापालिका इलेक्शनच्या दृष्टीने एकत्र येणार आहात का? कारण की सातत्याने सारखी चर्चा होती त्यावर. त्याच्यामध्ये आम्ही महाविकास आघाडीत एकत्र काम करत होतो 15 वर्ष काँग्रेसच्या बरोबर. त्यावेळेस आम्ही हा सगळा अधिकार त्या त्या जिल्ह्यांना द्यायचो. आता पण तो अधिकार आम्ही त्या त्या जिल्ह्यांना दिला आणि त्या प्रकारे त्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये देखील कुठं कशा पद्धतीने युत्या झाल्या हे पत्रकार मित्रांनो आपण पण सगळ्यांनी पाहिलेलं आहे, जनतेने पण पाहिलेलं आहे आणि त्याच्यातून निकाल पण आता लागलेले आहेत. त्याच्या उद्याच्याला प्रत्येक पक्ष आम्ही महायुतीच्या सरकारमध्ये काम करत असलो तरी भाजपला त्यांच्या कार्यकर्त्यांना जास्तीत जास्त संधी द्यायची, शिवसेनेला त्यांच्या कार्यकर्त्यांना एकनाथराव शिंदे साहेबांना संधी द्यायची, मला माझ्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना संधी द्यायची. शेवटी आम्ही सगळेजण ह्या सगळ्यांच्या मदतीमुळं 288 मतदारसंघात लढलो आणि त्याच्यातले जवळपास 238 मतदारसंघामध्ये आमच्या ह्या जीवाभावाच्या कार्यकर्त्यांनी तिन्ही पक्षाच्या आम्हाला निवडून आणण्याचं काम केलं. पण त्या कार्यकर्त्याला पण संधी मिळाली पाहिजे. त्याच्यामुळं नगरपालिकेमध्ये देखील तशा प्रकारचा प्रयत्न झाला. अनेक ठिकाणी आम्ही एकमेकांच्या विरोधामध्ये देखील लढलो आणि महानगरपालिका देखील 29 आहे. प्रत्येकाला वाटतं आपल्या विचारात महापौर व्हावा आणि तशा प्रकारचे प्रयत्न सर्वांचे. पण तुम्ही सकारात्मक आहात दादा. चिन्ह तुम्ही सकारात्मक आहात. पण दोन्ही राष्ट्रवादीने एकत्र लढावं असं तुम्हालाही वाटतं? चिन्ह संदर्भात हे होतं. साधं गणित आहे पत्रकार मित्रांनो. मताची विभागणी झाल्यानंतर निवडून येलेल्या उमेदवाराला अडचण येते. तीच मताची विभागणी होऊन नाही दिली तर त्यांना निवडून यायला सोपं जातं. बरोबर. तर तिथले शहर अध्यक्ष जिल्हा अध्यक्ष निर्णय घेतील. पण दादा पुण्यामध्ये हे होईल का? पुण्यामध्ये दादा पुण्यामध्ये होईल का? पुण्यात काय अपेक्षित आहे दादा? गटाचे जे अध्यक्ष आहेत म्हणजे सातत्याने विरोध करताना दिसत आहेत, नको म्हणून अजितदादांसोबत नुकसान होईल. प्रशांत प्रशांत तुमच्यावर जास्त प्रेम आहे. प्रशांत जगताप प्रत्येकाला स्वतःच मत मांडण्याचा अधिकार असतो, तसं ते मांडताय. पण पदाधिकारी घेण्याचं ठरलं नाही. तुम्ही असं आता म्हटलं की तुला माहिती काल ज्या पद्धतीने भाजपने अनेक पदाधिकारी पुण्यात गेले, काय तुम्ही नाराज आहे? नाही ह्याच्यात नाराज विराज होऊन चालत. दादा सुरुवात कुणी जर केली तर दुसराही गप्प बसत नाही असं म्हटलं जातं. दादा तुम्ही म्हणताय मैत्रीपूर्वक लढत आहे. दादा इशारा देत आहे दादा. दादा हा इशारा आहे भाजप. दादा तुम्ही म्हणताय मैत्रीपूर्वक लढत आहे, मात्र भाजप तुमचे अनेक नगरसेवक इन्कमिंग त्यांच्याकडे जोरात आहे. म्हणजे अर्थात ते कारण की कसं तुम्ही कारण की वडगाव मैत्रीपूर्वक म्हणतात एक दिन पण आहेत तसं. जरा धीर धर, त्यांचे आपल्याकडे येणार आहेत. जरा धीर धर. पुढची पाऊल का दादा? काही करू नको. रोज आपल्याला बातम्या द्यायच्या. दादा 8-9 माझा काही आहे. 24 तास चॅनल चालले पाहिजे ना बाबा. काय करू काय? अरे आम्ही बसून ठरू ना बाबा. थांब रे, हे विचार एवढं नाही. दादा दोन्ही राष्ट्रवादी कधीपर्यंत एकत्र येतील? सांगा ना आम्हाला. तुमच्या बोलण्यातून संकेत दिसत आहेत की तुम्ही सरळ म्हणताय की मताची विभागणी व्हायची नसेल तर समविचारी पक्षांनी एकत्रित यायला हवं. याचा अर्थ दादांचा ग्रीन सिग्नल आहे का? महाविकास आघाडी ग्रीन आहे का पिवळा झालाय अजून लालच आहे. जरा आज रात्री विचार करून उद्या तुला सांगतो.